जय शिवराय मित्रांनो. कुडतोची गुजर हिंदवी स्वराज्याच्या घोडदळाचे तिसरे सरनोकर यांचं नाव घेतलं की कानात आपोआप वेडात मराठी वीर दौडले साथ हे ऐकू यायला लागतं. त्यांचा पराक्रम शौर्य पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी बहाल केली. बेलोर खानाला जीवन सोडून प्रतापरावांनी चूक केली म्हणून राजे चिडले, म्हणून प्रतापरावांनी व त्यांच्या 6 मावळ्यांनी आत्मार्पण केलं. पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये बेलोरला सोडल्यापासून ते प्रतापरावांच्या बलिदानापर्यंत प्रतापरावांनी काय काय केलं. कोंडाजी फर्जन यांनी फक्त 60 मावळ्यांनिशी पन्हाळा घेतला, अद्वितीय असे शौर्य दाखवले. महाराज सिद्धीच्या वेड्यातून निसटल्यापासून 1673 पर्यंत 13 वर्षे पन्हाळा आदिलशहाच्या ताब्यात होता. गड पडताच आदिलशहाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावेळी आदिलशाहीमध्ये फक्त 4 वर्षाचा सिकंदर आदिलशहा बादशाह होता. तो फक्त नावालाच होता, सगळा कारभार खवास खान सांभाळत होता. त्यानेच बेलोर खानाला झाडावर चढवून शिवाजीला थांबवलं नाही तर तो आदिलशाही बुडवेल असे सांगून 18,000 सैन्यानिशी स्वराज्यावर पाठवले. बेलोर खान हा शूर आणि आदिलशाही दरबारातील पठाणी पक्षाचा प्रमुख नेता होता. मिरज बंकापूरची जहागीर त्याच्याकडे होती. खान आपली फौज घेऊन तिकोटीच्या मार्गाने पुढे उमरनीला येऊन थांबला. ही बातमी महाराजांच्या हेरांतर्फे महाराजांपर्यंत आली. यावेळी महाराज पन्हाळ्यावरच होते. त्यांनी लगेच सरनोबत प्रतापराव गुजर व आनंदराव मकाजी यांच्यासोबत गुप्त खलबते केली. सर्वांचे ठरले की जोवर खानाजवळ सैन्य कमी आहे तोवर त्याला पकडून आणायचे. महाराज म्हणाले, विजापूरचा कोल्हा खूप वळवळ करतो आहे, त्यास मारून फत्ते करणे. महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापराव 16,000ची फौज घेऊन रातोरात निघाले. जिथे तळ ठेवलेला तिथेच एक जलाशय होता. प्रतापरावांनी त्या जलाशयाला गराडा घातला. जलाशयातील पाणी अडवून मराठ्यांच्या तलवारीचे पाणी पाजण्याचा रावांचा हेतू होता. पाण्यासाठी बेलोरची सेना बाहेर पडताच प्रतापरावांची तुकडी आदिलशाही सैन्यावर तुटून पडली. अचानक हल्ला झाल्यामुळे आदिलशाही सैन्य दचकले. शिदोजी निंबाळकर यांनी खानाचा एक हत्ती जिंकून मराठ्यांच्या गोटात आणला. खानाचा सिद्दी मोहम्मद नावाचा सरदार पडला. असे खूप सरदार पडले, पण त्यापेक्षा खानाच्या सैन्याच्या घशाला कोरड पडली. खानाचा एक सेनानी सिद्दी मोहम्मद बर्की याने खूप मोठा पराक्रम गाजवला, पण शेवटी तो पण पडला. त्याला पडलेला पाहून खान मोठा धास्तावला. अखेर बेलोर खान रावांना शरण आला. त्यांनी रावांकडे विनवणी सुरू केली, आपण तुम्हावर येत नाही, पातशाच्या हुकुमाने आलो. या उपरी आपण तुमचा आहे. हर एक व्यक्ती आपण राजाचा दावा न करी अशी दिन यात्रा त्याने सुरू केली. पठाण पूर्ण घाबरून जीवाची भीक मागू लागला. इथेच रावांनी आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली. रावांना खानाची दया आली. त्यांनी खानाला गिरफ्तार न करता सोडून दिले. त्याला न मारता निघून जाण्यासाठी धर्मवाट दिली. रावांना वाटले हा पराक्रम महाराजांना कळवावा, महाराजांकडून कौतुकाचे बोल ऐकावे. पण महाराज माणसे ओळखण्यात पटाईत होते. त्यांना माहित होतं आता खानाला अभय दिले तो पुन्हा स्वराज्यावर उलटणार. रावांना वाटलं महाराज कौतुक करतील, पण महाराजांचे पत्र आले भलतेच. खानासोबत सला काय निमित्त केला, खानास मारून त्यात बुडवले का नाही. रावांना आपली चूक लक्षात आली, पण आता खूप उशीर झाला होता. रावांना पश्चाताप झाला. चूक सुधारण्यासाठी प्रतापराव पन्हाळ्याकडे माघारी न फिरता त्यांनी हुबळीवर अकस्मात झडप घातली. हुबळीची इंग्रजांची वखार रावाने जाळली. ही लूट सुरू असताना मुजफ्फर खान रावांवर चालून येत असल्याची बातमी लागली. त्यानंतर प्रतापरावांनी आत्मी मारली व कारवार प्रांतात असताना इकडे बेलोर खानाने कोल्हापुरात सैन्य उभा करून प्रतापरावांवर दबाव बांधण्याचा प्रयत्न केला. महाराज त्यावेळी पन्हाळ्यावरच होते. 15 एप्रिल 1673च्या दरम्यान महाराज पुन्हा रायगडावर गेले. तिथून त्यांनी बेलोर खानाशी तहाची बोलणी करण्यास सुरुवात केली, पण खान काही तह करण्याच्या मनस्थितीत नव्हता. बेलोर खानाने महाराजांना जसं वाटलं होतं तसंच केलं. स्वराज्यावर हल्ला करायला तो फौज गोळा करू लागला. फौज गोळा झाल्यावर फेब्रुवारी 1674 मध्ये तो कोल्हापूर मार्गे स्वराज्यावर हल्ला करायला निघाला. त्यावेळी रावांची छावणी गड इंग्लजला होती. महाराजांना कळाले बेलोर पुन्हा येतो. ते फार संतप्त झाले. त्यांनी त्याच अवस्थेत रावांना पत्र लिहिले, तुम्ही लष्कर घेऊन बेलोर खान येतो याची गाठ घालून बुडवून फत्ते करणे, नाहीतर तोंड न दाखवणे. हे एक वाक्य रावांच्या जीवाने फार लागले. रावांना बेलोर खानाची फक्त गर्दनच दिसत होती. गर्दन मारल्याशिवाय आता काय समाधान होणार नव्हते. 26 फेब्रुवारी 1674 शिवरात्रीचा दिवस. प्रतापरावांना खबर लागली की नेसरीच्या लोकांनी बेलोर खान येतोय. खानाचे नाव ऐकल्यावर राव पूर्ण भान विसरून गेले. त्यांना आता फक्त खानाची गर्दन दिसू लागली. राव तसेच नेसरीच्या दिशेने निघाले. त्याच वेळी त्यांच्यासोबत विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी आत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे हे 6 शिलेदार होते. फक्त 7 जण हजारांच्या सैन्यावर तुटून पडायला बेपण धावत सुटले. प्रतापराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे फक्त एकच ध्येय होते, आज खान बुडवायचा, त्याला मारायचा आणि त्याची गर्दन महाराजांसमोर पेश करायची. रावांनी खानाला नेसरीच्या खिंडीत गाठले. फक्त 6 शिलेदारांसोबत प्रतापराव हजारोंच्या सैन्यावर चालून येत आहेत याचा खानाला याचा विश्वासच बसेना. जे या 7 जणांच्या समोर आले ते सर्व कापले गेले. 7 जणांनी फक्त रणकंदन माजवले, शौर्याची पराकाष्ठा केली,
पण संख्याबळ नव्हते. एक एक हिरा गळू लागला. अखेर प्रतापरावही पडले. कोसळल्या उल्का जळत सात दर्यात, वेडात मराठी वीर दौडले सात. मराठ्यांची दुसरी तुकडी आनंदरावाच्या नेतृत्वात होती, पण त्यांची मदत येईपर्यंत हे 7 जण पडलेले. 24 फेब्रुवारी 1674 रोजी प्रतापराव यांच्यासह स्वराज्याचे 6 शिलेदार पडले. प्रतापरावांचे बलिदान महाराजांच्या काळजात रुतून बसले. ही खबर राजांना ऐकून बहुत कष्ट झाले. महाराज म्हणले की आज एक बाजू पडली. प्रतापरावांचे हे साहस गनिमी काव्याला धरून नसलं तरी त्यांचं स्वराज्यावरचं प्रेम आणि महाराजांच्या शब्दांसाठी केलेला त्याग आपण कधीच विसरू शकणार नाही. धन्य ते प्रतापराव, धन्य ते सहावीर.